नमस्कार, मी सुरेश बोरकर, REC इन्स्ट्रक्टर, गव्हर्नमेंट ITI विभाग. प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एक प्रात्यक्षिक करणार आहोत ज्याचं नाव आहे दोन सारख्या आकाराच्या कापड ट्यूबला ब्रिजिंग करून जोडणे. रेफ्रिजरेशन विभागामध्ये आपल्याला प्रात्यक्षिक करताना नेहमी वेगळ्या प्रकारच्या ट्यूबचा आपल्याला वापर करावा लागतो. त्या ट्यूब कधी आपल्याला त्याची लांबी वाढवण्याकरता जोडणं आवश्यक असते. या ठिकाणी आपण ज्या ट्यूब जोडणार आहोत त्या दोन्ही सारख्या आकाराच्या ट्यूब आहेत आणि त्या ट्यूब कशा जोडायच्या याचं प्रात्यक्षिक तुम्हाला मी आज करून दाखवणार आहोत. तर या ठिकाणी हे ट्यूब जोडण्याकरता आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे त्याचा मी तुम्हाला आधी सुरुवातीला परिचय करून देत आहोत. या ठिकाणी हे जे आपल्याला दिसतं आहे याला म्हणतात फ्लेअरिंग ब्लॉक. याचा वापर आपण या ठिकाणी एका ट्यूबला स्वेजिंग करावं लागतं, त्याच्यासाठी याच्यासाठी करणार आहोत. दुसऱ्याचं हे दिसतं आहे आपल्याला स्वेजिंग टूल आहे. हे ट्यूब कटर आहे ज्याच्यानं आपण ट्यूब कापणार आहोत. त्यानंतर हा कॉम्बिनेशन प्लायर आहे, हा पकडण्याकरता याचा वापर करतो आपण. त्यानंतर हा लायटर आहे ज्याचा आपण ब्रिजिंग टारला पेटवण्यासाठी आपण याचा वापर करणार आहोत. हे ब्रिजिंग कॅन आहे. या ठिकाणी कॅनमध्ये ब्युटेन नावाचा गॅस आहे. याचा वापर करून आपण एक फ्लेम तयार करतो आणि एक हीट तयार करून आपण ट्यूबला त्या ठिकाणी हीट देतो. तर या ठिकाणी जो गॅस वापरलेला आहे तो ब्युटेन आहे. त्या ब्युटेन कॅनला आपण ही ब्रिजिंग टार्च लावणार आहोत. ही आहे ब्रिजिंग टार्च. तर साधारणतः एवढे साहित्य आपण वापरणार आहोत आणि हे जोडण्याकरता हा कॉपर फॉस्फरस ब्रिजिंग रॉड आहे. या रॉडचा वापर करून या दोन ट्यूबची जोडणी करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण ट्यूब जोडण्याकरता आपण ह्या दोन ट्यूब घेतलेल्या आहेत सारख्या आकाराच्या आणि दोन्ही ह्या ट्यूब सारख्या व्यासाच्या आहेत. आता ह्या दोन्ही ट्यूब सारख्या व्यासाच्या असल्यामुळे ह्या एकमेकांमध्ये जाणार नाही आणि आपला जोड बरोबर होणार नाही. त्यासाठी आपल्याला एका ट्यूबचं सुरुवातीचं जे टोक आहे त्याचा व्यास आपल्याला वाढवावा लागतो. तर त्यासाठी वाढवण्याकरता आपल्याकडे हा एक प्रशिक्षणार्थी माझ्यासोबत आहे, तो आपल्याला मदत करणार आहे. तर आपल्याला हे फ्लेअरिंग ब्लॉक घेतो आपण. या ब्लॉकमध्ये या ट्यूबच्या आकाराचं जे काही या ठिकाणी होल आहे त्या होलमध्ये याचा वापर करणार आहोत. याला आपण फ्लेअरिंग ब्लॉक म्हणतो. या ब्लॉकमध्ये आता हे जे होल आहे या होलमध्ये आपण ही ट्यूब या ठिकाणी टाकणार आहोत. तर साधारणतः या ट्यूबचा जो काही व्यास असतो, ट्यूबचा जो काही व्यास आहे त्याच्या 1.5 पट वरती घ्यायचा आहे. त्याच्या साधारण 1.5 टाइम्स जेवढं अंतर आहे तेवढं अंतर आपण याला वर घेणार आहोत. त्यानंतर हे ब्लॉक आपण या विंगनटचा विंगनटच्या सहाय्याने आपण याला पूर्ण टाईट करणार आहोत. अशा पद्धतीने आपण ते केलेलं आहे. या ठिकाणी हा समोरचा जो बघा आहे साधारणतः 1.5 टाइम्स एवढा मोठा असला पाहिजे व्यासाच्या. त्यानंतर हा स्वेजिंग ब्लॉक आहे. स्वेजिंग ब्लॉकचा उपयोग करून आणि हॅमरचा वापर करून आपण याचा समोरचं टोक आहे ते त्याचा व्यास वाढवणार आहोत. हे यापर्यंत त्याचं फिटिंग केलं जाते. हे असं पकडून त्याला आपण याच्यावर पण हॅमरिंग करणार आहोत. तुमच्या लक्षात येईल की हळूहळू त्याचा टोकाचा जो व्यास आहे तो वाढत आहे. आपण परत थोडंसं व्यास वाढवतो. हे थोडंफार झालं, ठीक आहे. ही ब्रिजिंग कॅन आहे. म्हणजे या ठिकाणी ब्युटेन गॅस आपल्याला कॅन भरलेला आहे. त्या कॅनला हे टार्च कसं जोडायचं आहे तुम्हाला मी सांगणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला टार्चचा जे भाग आपण या कॅनला जोडणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की दोन भाग दिसत आहेत तुम्हाला. एक मेटलचा भाग आहे आतल्या बाजूनं आणि ही प्लॅस्टिकचा भाग आहे आणि याला एक असं एक खाच आलेली आहे, एक नॉब आलेला आहे. तो नॉब ब्रिजिंग कॅनच्या ह्या खाच्यामध्ये बसवायचा आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत, हे बघा या ठिकाणी ही खाच बरोबर या ठिकाणी आली पाहिजे अशा तऱ्हेने आपल्याला ते पकडायचं आहे.
त्यानंतर त्याला हलकं प्रेस करायचं आणि एंटी क्लॉकवाईज त्याला फिरवायचं आहे. त्यामुळे आता इथं पक्का झालेला आहे. आता आपण हे जे ब्रेजिंग कॅन आहे आणि टार्च आपल्याला ब्रेजिंगसाठी तयार झालेलं आहे. आता यापुढे आपण काय करणार आहोत, त्याला जी आपली ट्यूब आपण जोडणार आहोत हे आपण स्वेजिंग करून एक दुसरी ट्यूब तयार केलेली आहे. या दोन्ही ट्यूब एकमेकांमध्ये फसवून या ठिकाणी आपण ब्रेजिंगसाठी आपण तयार केलेलं आहे. या दोन्ही आपण ब्रिक्सवर आपण हे ठेवलेलं आहे. आता याला ब्रेजिंग करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण याला पेटवणार आहोत ब्रेजिंग टार्चला. त्याला एक नॉब दिलेला आहे. त्या नॉबनं आपण एंटी क्लॉकवाईज फिरवले की याच्यातला जो आतमधला गॅस आहे तो हळूहळू आपल्याला हळूहळू सोडायचा आहे, बाहेर येईल आणि त्याला आपण पेटवणार आहोत. त्यासाठी आपण लायटरचा वापर करणार आहोत. तुम्ही बोला. या ठिकाणी आपण दोन्ही ट्यूब आता तयार केलेल्या आहेत आणि आपण याला ब्रेजिंग आता करत आहोत. तर हे ब्रेजिंग टार्च घेतलेला आहे. हा एक प्रशिक्षणार्थी मला मदत करत आहे या कामामध्ये. आपण गरम करतो ते जॉईंटच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी जॉईंट करणार आहोत आपण त्या ठिकाणी आपण त्याला गरम करतो. साधारणतः 500 डिग्री सेल्सिअसच्या पुढे याचं टेम्परेचर गेल्यानंतर आपल्याला ब्रेजिंग रॉडचा वापर करून आपल्याला ब्रेजिंग करायचं आहे. आपण रॉडला गरम करत नाही, आपण मेटलला गरम करतो, लक्षात ठेवायचं आहे. आणि जोपर्यंत लक्षात येईल की मग चिरी रंगाचा जोपर्यंत कलर येत नाही तोपर्यंत हे गरम करायचं आहे. तो कलर आलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला राड ठेवायची आहे. तो आपोआप त्याच्यातला राड उघडून जाईल आणि ब्रेजिंग पूर्ण होईल. जर लक्षात येईल की जेवढी काही गॅप होती दोन ट्यूबच्यामध्ये ती पूर्णपणे या ब्रेजिंग रॉडच्या सहाय्यानं भरलेली आहे. आपण या ठिकाणी आपण हा जो रॉड वापरणार आहोत हा आहे कॉपर फॉस्फरस ब्रेजिंग रॉड. कारण ही कॉपरची ट्यूब असल्यामुळे आपण कॉपर रॉडचा वापर करत आहोत. आता अशा प्रकारे ही ब्रेजिंग तुम्हाला झालेली दिसत आहे. बघा ही ब्रेजिंग झालेली आहे. हे आपल्याला दिसत आहे की पूर्णपणे ही गॅप भरलेली आहे आणि ही ब्रेजिंग झालेली आहे. अशा प्रकारे आपण रेफ्रिजरेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ट्यूब जोडताना या ब्रेजिंगचा वापर केला जातो आणि आपल्याला या ठिकाणी आपण हे प्रात्यक्षिक पूर्ण केलेलं आहे.